अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्यानं विषप्राशन करून आपलं जीवन संपवलंय। कर्जबाजारीपणाला कंटाळून नेवासा तालुक्यातील गोयगव्हाणमधील नानासाहेब ठोबळ या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं। तर ही आत्महत्या नाही, सरकारी धोरणानं घेतलेला बळी आहे असा आरोप प्रहार संघटनेनं केलाय। आमच्यावर सोसायटीचं कर्ज होतं, आमच्यावर शेतीचं पण वैयक्तिक कर्ज आहे, आमच्या मुलीच्या लग्नासाठी पण आम्ही कर्ज घेतलेलं आहे। आपण कर्ज घेतलंय, कसं फेडायचं, काय फेडायचं याच्यावर ते नेहमी विचार करायचे। त्याला मी नेहमी सहकार्य करायचे की आपण करू, आपण सोसायटीचं माफ आले का आपण करू करू नेहमी सहकार्य करायचे। त्यांनी ते गोष्टीचा खूपच विचार केला, त्यांनी काल असं केलं। पाऊस चांगला झाला असं मुख्यमंत्री म्हणतायत। जर पाऊस चांगला झाला तर अहिल्यानगर जिल्हा आणि नेवासा तालुका हा ऊसपट्ट्याचा तालुका म्हणून ओळखला जातो। आज या आत्महत्येची दुसरी आत्महत्या आहे। या आत्महत्येचं लोन अहिल्यानगर मध्ये आलेला असताना शासनाला विनंती आहे आणि इशारा देखील आहे, तुम्ही आमच्या या आत्महत्या नाहीये तर आमच्या शेतकरी बांधवांच्या तुमच्या धोरणाने हत्या घडून आणताय।